नमस्कार. आपली जन्मतारीख 1/10/19 किंवा 28 असेल तर याचं पूर्ण टोटल केल्यानंतर कंपन जे तयार होते ते 1 आहे. कारण की संख्या 1 चा व्यक्ती जो स्वामीकारक नेतृत्व करण्याचा आहे याचं प्रमुख गुण जे आहे ते आत्मविश्वासपूर्ण, प्रभावी नेतृत्व क्षमता, पुढाकार घेण्याची वृत्ती, धाडसी निर्णय घेण्याची ताकद, वेळेचे काटेकोर पालन, स्वतःच्या प्रतिष्ठेला प्रचंड महत्व. अशी व्यक्ती काय करतात? स्वतःच्या प्रतिष्ठेला अत्यंत महत्व देतात. वेळेचं नियोजन या लोकांच्याकडे असतं. त्याचबरोबर यांच्याकडे खूप सारा आत्मविश्वास असतो आणि हे प्रभावी असतात आणि लीडरशिप करण्यासाठी असतात. परंतु यांचा सकारात्मक बाजू आपण ही पाहिली, पण नकारात्मक बाजू काय असते? जर 1 नंबर जर या व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत प्रमाणात आला जन्मतारखेमध्ये, किंवा 1 नंबर जर गहाळ असेल किंवा 1 नंबर जर दूषित असेल असं म्हणूया आपण, तर व्यक्ती हट्टी होतात, त्याचबरोबर अहंकारी होतात, त्याचबरोबर आपल्या भोवती असणाऱ्या लोकांना नेहमी दुखवतात आणि यामुळे यांचं जे संघटन असतं ते संघटन विकरलं जातं आणि संघटन खराब होतं. त्याचबरोबर यांच्या आरोग्याच्या समस्या जर पाहिल्या तर काय होऊ शकतं? 1 नंबरच्या आरोग्याच्या समस्या, सूर्यग्रहामुळे आरोग्याच्या समस्या काय उद्भवू शकतात? 1 नंबर म्हणजे सूर्य. उच्च रक्तदाब होऊ शकतो, डोळ्यांचे विकार होऊ शकतात, पित्त दोष वाढू शकतो, हृदयाच्या संदर्भात आजार होऊ शकतात. त्याचबरोबर वैवाहिक संबंध आणि जीवन कसं असू शकतं? तरुणपणी प्रेम संबंध आणि अधिक असू शकतात. आकर्षण आणि करिश्मा असतो अशा लोकांमध्ये. अधिकार शक्ती, त्याचबरोबर स्वभाव विवाहात जास्त कामाकडे लक्ष देणारी व्यक्ती असतात. त्यामुळे थोडासा कुटुंबामध्ये कलश किंवा संघर्ष जाणवू शकतो. त्याचबरोबर नेहमी माझंच खरं किंवा माझंच ऐकलं पाहिजे अशी थोडीशी एनर्जी यांच्यामध्ये जास्त असते. या व्यक्तीने 1 तारखेच्या व्यक्तीने म्हणजे ज्यांचा जन्म 1, 10, 19 आणि 28 आहे अशा लोकांना काय केलं पाहिजे? रविवारी मीठ खाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर दररोज सूर्याला जल अर्पित केलं पाहिजे. त्याचबरोबर वडील, वरिष्ठ अशा लोकांचा सन्मान केला पाहिजे. त्याचबरोबर वरिष्ठ आणि सरकारी संस्थांचा आदर केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्यातला अहंकार हा टाळला पाहिजे. आपली ही जन्मतारीख 2, 11, 20 आणि 29 आहे का? संख्या 2 वर चंद्र ग्रहाचा प्रभाव असतो. चंद्र हा मन, भावना, संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि मातृत्व प्रतीक याचं आहे. त्यामुळे या 2, 11, 20, 29 असणाऱ्या व्यक्तींचा जो गुणधर्म असतो तो आहे अतिशय कल्पनाशील व सर्जनशील स्वभाव, सहनशीलता आणि शांतपणा, इतरांच्या भावना सहज समजून घेण्याची क्षमता, दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याची क्षमता, दुसऱ्याची काळजी करण्याची क्षमता, त्याचबरोबर आपलं दुःख बाजूला ठेवून इतराच्या दुःखाचं ओझं पुन्हा आपल्या अंगावरती घेण्याची क्षमता. त्याचबरोबर या व्यक्ती नेहमी भावनिक होतात. त्याचबरोबर नेहमी यांच्या जीवनामध्ये चढ उतार हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या व्यक्तींना काय आरोग्याची समस्या होऊ शकते? चंद्राचा थेट प्रभाव मन आणि द्रव्यावर असल्यामुळे या व्यक्तींना सर्दी, खोकला, कफ वाढणे, झोपेची तक्रार, पोटाचे विकार, त्याचबरोबर त्वचा संदर्भात समस्या. आता यांनी उपाय म्हणून काय केले पाहिजे? सोमवारचा व्रत केलं पाहिजे. त्याचबरोबर चंद्राला पाणी अर्पण केलं पाहिजे. चांदीची वस्तू धारण केली पाहिजे. पाण्याचा अपव्यय आहे तो टाळला पाहिजे. म्हणजे पाणी जर घरामध्ये वेस्टेज होत असेल तर त्याची काळजी घेतली पाहिजे. हे केल्यानंतर यांच्या जीवनातील जो चंद्र आहे म्हणजे 2 नंबर आहे हा अत्यंत बॅलन्स होऊन जाईल. पुढचा नंबर आहे 3. आपली जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे का? तर आपले गुणधर्म आहे उत्तम बुद्धिमत्ता आणि विवेक, नेतृत्व आणि प्रशासन क्षमता, न्यायप्रिय आणि प्रामाणिक स्वभाव, अध्यात्म, धर्म आणि तत्वज्ञानाची आवड, आपला मोठा मित्र परिवार असतो, वडीलधाऱ्यांचा आणि गुरूंचा आपण आदर करता. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्ञान द्यायला किंवा इतरांना सामावून घेण्यासाठी आपल्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ऑलरेडी असतात. त्याचबरोबर आपल्याला आरोग्याच्या समस्या काय होऊ शकतात? तर यकृताचा विकार होऊ शकतो, त्वचा समस्या होऊ शकते, पचनाचे विकार होऊ शकतात, चरबी वाढणे, मोटापा वाढणे या समस्या होऊ शकतात. त्याचबरोबर यासाठी आपण उपाय काय केले पाहिजे? तर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करावेत, गुरुवारी आपण व्रत करावं, त्याचबरोबर शिक्षक, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्याचबरोबर नेहमी हळदीचा टिळक लावला पाहिजे आपण. एवढे केल्यानंतर आपल्यालाही याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. आपली जन्मतारीख 4, 13, 22 आणि 31 आहे का? तर आपला जो प्लॅनेट आहे तो आहे राहू. हट्टीपणा, ठाम आणि अत्यंत चिकाटी मेहनत घेण्याची, त्याचबरोबर चौकटी बाहेर जाऊन विचार करण्याची, म्हणजे एखादी गोष्ट जर शक्य होणार नसेल, एखादी गोष्ट सिद्ध होणार नसेल, प्राप्त होणार नसेल, तरीही ती मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या जन्मतारखेची व्यक्ती आहे. त्या व्यक्तींना ती गोष्ट कशी मिळवायची त्यासाठी कितीही त्रास घ्यावा लागला, कितीही मेहनत घ्यायला लागली तरी त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतात. त्याचबरोबर शिस्तप्रिय आणि तर्कशुद्ध असतात. जर 4 नंबर बॅलन्स असेल तर हे नेहमी शिस्तबद्ध असतात. त्यांना कुठल्याही दिरंगाई चालत नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये गडबड चालत नाही. त्याचबरोबर या लोकांना संशोधन करणं, त्याचबरोबर नवीन नवीन गोष्टी आकर्षित करण्याचा जास्त छंद असतो. या व्यक्तींना काय समस्या उद्भवू शकतात? तर पोटाचे विकार, हाडांचे
डोळ्यांचे विकार, त्याचबरोबर मानसिक ताणतणाव, चिंता, त्याचबरोबर या व्यक्तींना नेहमी निद्रानाशेचा किंवा कमी झोप पण नेहमी येत असेल. त्यांनी काय केलं पाहिजे, राहूचा मंत्र नेहमीच जप केला पाहिजे. घरात आणि आजूबाजूला स्वच्छता ठेवली पाहिजे. त्याचबरोबर वृद्ध गरजू लोकांना मदत केली पाहिजे. घरात काजळी किंवा कोळसा ठेवला नाही पाहिजे आणि नेहमी घर स्वच्छ आणि सुगंधी केलं पाहिजे आणि यांनी गणपतीची सेवा केली पाहिजे. आपली ही जन्मतारीख 5/14/23 आहे का? या व्यक्तींच्या वरती बुध ग्रहाचा प्रभाव असतो. व्यक्तीचे गुणधर्म अतिशय चतुर असतात, संवाद कुशल असतात आणि विचाराने वेगवान असतात. बोलण्यात हुशार, लोकांना पटकन प्रभावित करणे, नवीन अनुभव, नवे लोक आणि नवी क्षेत्र शोधण्याची तीव्र इच्छा असते. बदल सहज स्वीकारणे आणि परिस्थिती पटकन जुळवून घेणे. व्यवसाय, मार्केटिंग, सेल्स, मीडिया, ट्रेडिंग व्यवसाय, प्रवास, कम्युनिकेशन आणि नेटवर्क आवड. पैसे पटकन मिळवण्यासाठी इच्छा पण टिकवण्यात कधी कधी अडचण. सहज मित्र बनवतात पण नाती कधी कधी वरवरची राहतात. या लोकांना काय समस्या होऊ शकते तर नर्वस सिस्टीम वरती यांच्या ताण येतो. त्याचबरोबर अस्थिर झोप राहते. त्याचबरोबर पचनक्रिया बिघडू शकते. गॅस, ऍसिडिटी, श्वसन संदर्भात या लोकांना त्रास होऊ शकतो. वेळेवर विश्रांती न घेणे, शिस्तबद्ध दिनचर्या आणि लोक जास्तीत जास्त स्वतःला टाइम देत नाहीत. त्यांनी उपाय म्हणून काय केला पाहिजे, बुधवारी उपवास केला पाहिजे, गणपती नियमित उपासना केली पाहिजे, हिरवे कपडे किंवा हिरव्या रंगात रंग जास्त वापरला पाहिजे. त्याचबरोबर झाडे लावली पाहिजेत किंवा निसर्गात संदर्भात यांनी निसर्गाशी जास्त जुळवून घेतलं पाहिजे. आपली जन्मतारीख 6/15/24 आहे का तर आपला प्लॅनेट आहे शुक्र. व्यक्तीचे गुणधर्म संख्या 6च्या व्यक्तीचे आकर्षण प्रेमळ आणि कलात्मक असतात. सुंदर व्यक्तित्व आणि मोहक वागणूक, कला, संगीत, फॅशन, डिझाईन, अभियानाची आवड, प्रेमळ, भावनिक आणि काळजी घेणारा स्वभाव, घर, कुटुंब, नातेसंबंध यांना खूप महत्व देतात. आलिशान आणि आरामदायी जीवनशैली आवडते. सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय, सौंदर्य आणि सर्जनशील लोक आकर्षित होतात. हे लोक प्रेमातून आपली ओळख निर्माण करतात. त्याचबरोबर या लोकांना आरोग्याच्या समस्या काय उद्भवू शकतात, गळा आणि त्वचेचे विकार, मूत्रपिंडासंबंध समस्या, त्याचबरोबर प्रेम संबंधातील ताण तणाव. यांनी काय उपाय केला पाहिजे तर शुक्रवारी काहीतरी दान केलं पाहिजे. यांनी अत्तर वापरला पाहिजे. घराच्या पूर्व कोपऱ्यात दिवा लावला पाहिजे. हिरा किंवा ओपल हे लोक धारण करू शकतात. हे केल्यानंतर त्यांच्या जीवनात 6 नंबरची अजून एनर्जी त्यांना चांगली सकारात्मक दिसेल. 7 नंबर हा केतूचा आहे. केतू आम्हाला आमच्या जीवनामध्ये ध्यान धारणा, साधना, त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी देतो. अध्यात्माची, स्वतःला शोधण्याची कनेक्टिव्हिटी देतो. 7 नंबर हा खोल विचार करणारा आहे. आत्मचिंतनाचा नंबर आहे. एकांत आणि शांतता या नंबरला आवडते. त्याचबरोबर संशोधन, कृती आणि गूढ विषयाची आवड. स्वप्न प्रवासातून संकेतापासून मार्गदर्शन मिळते. कला, लेखन, संगीतामध्ये गहन अभिव्यक्ती, कर्म, अध्याय आणि आत्मविश्वास, घट्ट नाते. हे लोक भौतिक यशापेक्षा आत्मिक समाधान शोधतात. या नंबर म्हणजे 7, 16 आणि 25 नंबरची लोक, या व्यक्तींना खोल विचार करायला आवडतो. त्याचबरोबर भौतिक विचार करतात. त्याचबरोबर यांना जास्त अध्यात्माची किंवा अकड सायन्स किंवा ज्योतिष, वास्तुशास्त्र किंवा अशा अनेक गोष्टीची आवड असते. यांना आरोग्याच्या समस्या काय उद्भवू शकतात, यांना ही नर्वस सिस्टमवर ताण पडतो. त्याचबरोबर यांना ही त्वचेची अलर्जी असते. त्याचबरोबर मानसिक ताण असतो. यांनी काय उपाय केला पाहिजे तर केतूचा मंत्र जप केला पाहिजे. भटक्या कुत्र्यांना अन्नदान केलं पाहिजे. योग्य ध्यान आणि त्याचबरोबर तांब्याचे नाणे आपल्या जवळ नेहमी ठेवलं पाहिजे. हे केल्यानंतर या व्यक्तींनाही याचा उत्तम असा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 8 नंबर म्हणजे शनी. 8, 17 आणि 26 संख्या 8 वर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. व्यक्तीचे गुणधर्म अत्यंत मेहनती आणि सातत्य ठेवणारे, शिस्तप्रिय, नियम आणि चौकटीत काम करणारे. जीवनात सुरुवातीला संघर्ष, अडथळे आणि विलंब अनुभवतात पण संयम ठेवल्यास शेवटी मोठे, स्थिर आणि दीर्घकालीन यश मिळवतात. कडक नियोजन, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठता, जबाबदारी, भावना आणि प्रेमळ, कुटुंब, काम, समाज आणि यांसाठी झटणारी लोक. त्याचबरोबर न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि चुकीच्या गोष्टींची तडजोड न करणारे. या व्यक्तींना काय आरोग्याची समस्या होऊ शकते तर सांधे, हाडांचे दुखणे, पाठदुखी, गुडघेदुखी, त्याचबरोबर त्वचा संदर्भात समस्या, रक्तभिसरण समस्या. यांनी काय उपाय केला पाहिजे तर शनिवारी काळे तीळ तेल दान केलं पाहिजे. शनी मंत्राचा जप केला पाहिजे. ओम शन शनेश्वराय नमः. त्याचबरोबर कावळ्यांना अन्नदान केलं पाहिजे. त्याचबरोबर नेहमी सत्याचा आणि कर्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे. प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा मार्ग या व्यक्तीने स्वीकारला पाहिजे. 9 नंबर म्हणजे मंगळ. 9, 18 आणि 27 या संख्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळ हा ऊर्जा, धैर्य, शौर्य, युद्धवृत्ती आणि कृतज्ञताचा ग्रह आहे. संख्या 9चा व्यक्ती स्वभावाने योद्धा, धाडसी आणि ऊर्जावान असतात. नेतृत्व गुण आणि साहसी वृत्ती, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, शारीरिक ऊर्जा आणि काम करण्याची ताकद प्रबळ, समाजासाठी झटणारे, सेवा आणि बलिदानाची भावना, संकटात पुढे येणारे, स्वभाव
स्वभावाने तापट पण मनाने कोमल आणि दिलदार असतात. हे लोक कृतीतून आपली ओळख निर्माण करतात. त्याचबरोबर यांना समस्या ज्या आहे रक्तदाब वाढणे, ताप येणे, जखमा होणे, सूज येणे, त्याचबरोबर भाजणे, उष्णता संदर्भात यांना त्रास होतात. यांनी काय केलं पाहिजे? मंगळवारचा उपवास केला पाहिजे. नित्य सकाळी संध्याकाळी हनुमान चालीसा पठण केली पाहिजे. त्याचबरोबर लाल रंगाची वस्तू दान केल्या पाहिजे. त्याचबरोबर या व्यक्तींनी नेहमी आपला घाई करणं टाळले पाहिजे, आक्रमकता कमी केली पाहिजे. धन्यवाद. असेच जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.